हॅलो गाईज, स्वागत आहे एस पी क्रिएशनच्या चौथ्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आजपर्यंत आपण शिकलो इंट्रोडक्शन टू डेटाबेस. ठीक आहे, त्यानंतर आपण डेटाबेसचा ओव्हरव्ह्यू घेतला. ठीक आहे, वर्क बँचचा ओव्हरव्ह्यू घेतला मागच्या लेक्चरमध्ये. ह्यावेळेस आहे आपला टॉपिक जे PPT इन्क्लूड केलं होतं आपण, की इंट्रोडक्शन टू MySQL. ठीक आहे, MySQL काय असतं, ठीक आहे, ते आपण जाणून घेऊ. एकदा सॉफ्टवेअरमध्ये घुसण्याआधी आपण MySQL कसं असतं, त्याचं वर्किंग कसं असतं, ठीक आहे, त्याचं आर्किटेक्चर काय आहे, स्टोरेज इंजिन काय असतात, ते आपण जाणून घेऊया. त्यानंतर मग आपण पुढं प्रोसीड करूया. ठीक आहे, याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत डेटा टाइप्स. ठीक आहे, MySQLमध्ये किती टाईपचे डेटा टाइप असतात, पण तुम्ही कसे डिफाईन करू शकता आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, आता सध्या आपण याच्यावर फोकस करूया, इंट्रोडक्शन टू MySQL. ठीक आहे, MySQL काय असतं, MySQL एक ओपन सोर्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. ठीक आहे, तो बेस आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजवर. ठीक आहे, एक लँग्वेज आहे, त्याला म्हणलं जातं स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ठीक आहे, ही लँग्वेज डेव्हलप केली आहे त्यासाठी का डेटाबेस सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला डेटाबेस सोबत इंटरॅक्शन करायचं असेल तर तुम्ही एसक्यूएल थ्रू दोन टाईपचे एसक्यूएल असतात, एक नॉन एसक्यूएल आणि एक एसक्यूएल. नॉट एसक्यूएल म्हणजे नॉट ओनली एसक्यूएल, आणि एसक्यूएल फक्त स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ठीक आहे, तर आपण सिंपल इथे बघणार आहोत एसक्यूएल फक्त. ठीक आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजवर फोकस करणार आहोत. ठीक आहे, ती लँग्वेज डिझाईन केली आहे कोणत्या पण डेटाबेस सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी. ठीक आहे, सो इट इज वाइडली यूज्ड फॉर मॅनेजिंग अ स्टोरिंग अ डेटा इन अ वेब ॲप्लिकेशन. ठीक आहे, खूप वाइडली यूज केलं जातं, म्हणजे सगळीकडेच वापरलं जातं वेब ॲप्लिकेशनचा डेटा स्टोअर करण्यासाठी. म्हणजे जितके पण वेबसाईट्स आहेत त्या सगळ्या MySQLला वापरतात आपला डेटाबेस स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर, सर्व्हिसेस, जितके पण सॉफ्टवेअर आहे, सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत, ते सगळे MySQLला वापरतात. ठीक आहे, तुम्हाला एकदा MySQL यायला लागलं, तुम्ही ॲज डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर एका कंपनीमध्ये एक रोल तुम्हाला भेटतो. ठीक आहे, हा इतका इम्पॉर्टंट आहे MySQL. ठीक आहे, so MySQL is known for its speed, reliability, easier to use, make it more popular choice database system globally. ठीक आहे, याला का बेस्ट दिलं गेलं, कारण की याच्यात स्पीड आहे, रिलायबिलिटी आहे, तुमच्याकडे इझी टू यूज आहे, युजर फ्रेंडली आहे. ठीक आहे, स्पीडली वर्क करतो, रिलायबल आहे, म्हणजे सिस्टम टू सिस्टम आपण याला व्हेरी करू शकतो. ठीक आहे, क्रॉस प्लॅटफॉर्मिंग आहे. आपण की फीचर्स बघणार आहोत याचे काय काय आहेत, पण इथे धीरे एक डेफिनेशन म्हणून. ठीक आहे, सो MySQL काय आहे, एक ओपन सोर्स रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट. आता RDBMS मी आधीच डिस्कशन केलं होतं. RDBMS म्हणजे स्कीमा स्ट्रक्चर. ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे टेबल्स असतात, कॉलम्स असतात, रोज असतात, आणि एका डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स असू शकतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे रिलेशन एस्टॅब्लिश करतं त्या सिस्टमला म्हणतात RDBMS. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल टेबल्स आहेत. समजा तुमच्याकडे एक आहे युजर आहे, युजर नंतर तुम्हाला पासवर्ड्स आहे, पासवर्ड नावाने तुम्ही टेबल बनवता, युजर नावाने आहे, युजर नावाने एक टेबल बनवला तुम्ही. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा ऑर्डर्स आहेत, तर मल्टिपल युजर मल्टिपल ऑर्डर प्लेस करू शकतात. ठीक आहे, एक युजर मल्टिपल ऑर्डर प्लेस करू शकतो, या मल्टिपल युजर मल्टिपल ऑर्डर प्लेस करू शकतात. सो युजर आणि ऑर्डरमध्ये जो रिलेशन आहे त्याला म्हणतात RDBMS सिस्टम. ठीक आहे, तर ह्या दोन टेबलमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश होतं, ते MySQL सोबत करू शकतो आपण. ठीक आहे, त्यामुळे हा एक रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. ठीक आहे, ग्लोबली का प्रिफर्ड केलं जातं याला, कारण की याच्याकडे स्पीड आहे, रिलायबल आहे, इझी टू यूज आहे. ठीक आहे, नंतर आपण सेकंडली जाऊया याच्या आर्किटेक्चरकडे. ठीक आहे, आर्किटेक्चर कसं आहे, क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे. क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणजे क्लायंट रिक्वेस्ट करतो सर्व्हरला, आणि सर्व्हर त्याच्यावर प्रोसेसिंग करतो आणि तुम्हाला परत रिटर्न करून देतं. त्याला म्हणतात क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ठीक आहे, सो आपलं MySQL पण त्याच्याच बेसिसवर वर्क करतं, की MySQL यूज ॲज अ क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ठीक आहे, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर म्हणजे कसं, ठीक आहे, क्लायंट्स काय असतात, सेंडिंग अ SQL क्वेरी टू द सर्व्हर. ठीक आहे, क्लायंट काय करतात, SQL क्वेरीज प्रिफर करतात, ठीक आहे, रेडी करतात आणि ते सर्व्हरला देतात. आणि सर्व्हर काय करतो, सर्व्हर त्या क्वेरीजवर म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग करतो. ठीक आहे, काय प्रोसेसिंग करायची, काय रिझल्ट विथड्रॉ करायचं ते करतं, आणि मग युजरला ते आउटपुट देतं. तर याला म्हणतात क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. म्हणजे आता तुम्ही डायरेक्टली सर्व्हरसोबत बोलत नाही, एक क्लायंट म्हणून एक मेसेंजर थ्रू तुम्ही सर्व्हरसोबत कॉन्टॅक्ट करता. ठीक, हे आर्किटेक्चर आपलं MySQL फॉलो करतं. त्यानंतर याच्यात आहे स्टोरेज इंजिन. ठीक आहे, स्टोरेज इंजिन काय असतं, MySQLचे पण मल्टिपल स्टोरेज इंजिन लाइक INODB, MyIMSA. ठीक आहे, फास्टेस्ट रिलायबल. ठीक आहे, आलेलं फास्ट फॉर रीडिंग हेवी वर्कलोड. ठीक आहे, MyIMS कायसाठी यूज करायचं, रीड हायली वर्कलोड. ठीक, जितका पण जास्त वर्कलोड आहे, क्योंकि बघा आपण कोणत्या पण MNCमध्ये अगर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन वर्क करत असेल तर तिथे आपल्याला मिलियन्समध्ये डेटा भेटतो. ठीक आहे, मिलियन्समध्ये डेटा म्हणजे त्याला प्रोसेसिंगला खूप वेळ लागू शकतो. ठीक आहे, तर हे स्टोरेज इंजिन त्याला सोपं करतं. त्याच्याकडे स्वतःचं स्टोरेज इंजिन आहे MySQLकडं. ठीक आहे, ते कामं करतात. ठीक आहे, त्यानंतर आहे आपला INODB. ठीक आहे, डिफॉल्ट सपोर्ट ट्रान्झिशन. ठीक आहे, जितके पण ट्रान्झिशनल डेटा असतो, म्हणजे जितका पण तुम्ही पेमेंट्स करता, हे करता, तो सगळं कशामध्ये स्टोअर, त्याला प्रोसेसिंग करायला कोणतं इंजिन असतं, INODB. ठीक आहे, INODB हे यूज होतं सपोर्ट्स ट्रान्झिशन्स. ठीक आहे, ट्रान्झिशन डेटाला. आणि ISMA यूज होतं
फास्टर रीडिंग हेवी लोड. ठीक आहे. जितका आपण त्याच्यावर लोड येतो, लोड सगळं सांभाळून करतं स्टोरेज इंजिन आपला MyISM. ठीक आहे. सो हे दोघं स्टोरेज इंजिन आहे MySQLमध्ये ते यूज होतात. ट्रान्झिशन डेटाला यूज करायला आणि हेवी वर्कलोड सपोर्ट करायला. ठीक आहे. आणि स्टोरेज इंजिन काय असतं? आपण समजून घेऊ. आपण बघितलं स्टोरेज इंजिन कोणते असतात, पण स्टोरेज इंजिन असतं काय? पण ते जाणून घेऊ. स्टोरेज इंजिन MySQL डिटरमाइन्स हाऊ द डेटा इज स्टोर्ड, हँडल अँड रिट्रीव्ह. ठीक आहे. स्टोरेज इंजिनचं कामच हे असतं, की डिटरमाइन करतं, की MySQL कसा डेटा स्टोअर करतोय. ठीक आहे. त्याचा वेज काय, टेबलमध्ये स्टोअर करतोय. ठीक आहे. हँडल कसा करतोय, म्हणजे त्याला प्रॉपर हँडलिंग होती का नाही, रिट्रिव्हल्सला फास्टच आहे का नाही, क्वेरी ऑप्टिमायझेशन होती का नाही, ते सगळं कोण बघतं? स्टोरेज इंजिन. स्टोरेज इंजिन म्हणजे गॅरेज इंजिन कसं असतं, ते बूस्ट करतं. ठीक आहे. स्पीड करतं गाड्याला. तसंच MySQLचं जे इंजिन आहे, ते MySQLला बूस्ट करतं, स्पीड करतं, की लवकर टास्क कंप्लीट व्हावा, सगळं ऑप्टिमाइज व्हाल, मिनिमम लिमिटेशन्स यावे. ठीक आहे. लवकर टास्क सॉर्ट आउट होईल. सो वी कॅन चूज द वन ऑफ द बेस्ट सुटेबल फॉर ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट. ठीक आहे. तुम्हाला जसं ते वाटेल ते स्टोरेज इंजिन तुम्ही डाउनलोड करू शकता. दोन्ही पण आहे. ठीक आहे. अगर तुम्ही सपोज ट्रान्झिशन डेटावर वर्क करत असाल, तर तुम्ही InnoDB घ्या. ठीक आहे. त्यापेक्षा तुम्ही हेवी लोडवर वर्क करा. तुमच्याकडे खूप जास्त डेटा आहे. तर MyISM घ्या. ठीक आहे. हे स्टोरेज इंजिन अवेलेबल्स आहे आपलं MySQL डेटाबेसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण जाणून घ्यायचे की फीचर्स. ठीक आहे. की फीचर्स काय आहे? RDBMS सिस्टम आहे. RDBMS सिस्टम म्हणजे ते टेबल अँड रोमध्ये टेबल्स आणि रोज, कॉलम्स अँड रोजमध्ये डेटा स्टोअर करतं. ठीक आहे. आणि मल्टिपल टेबल्समध्ये आपण रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो इन MySQL. त्यामध्ये म्हणतात RDBMS सिस्टम आहे. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओपन सोर्स आहे, म्हणजे तुम्ही जाऊन याची डॉक्युमेंट्स रीड करू शकता. अगर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील सॉफ्टवेअरमध्ये त्याच्या, तर तुम्ही निवांत जाऊन करू शकता. सगळ्यांसाठी ओपन टू यूज आहे. याच्यासाठी काय लायसन्स काय लागत नाही का भाई तुम्हाला की लागत असेल कोणची. ते आपण बघितलं आहे SAPचे काय सॉफ्टवेअर आहे, त्यासाठी तुम्हाला त्याचं प्रीमियम घ्यावं लागतं. पण MySQLसाठी असं काय नाही आहे. तुम्ही निवांत करू शकता सगळं काम. ठीक आहे. त्यामुळे हे ओपन सोर्स आहे. क्रॉस प्लॅटफॉर्मिंग म्हणजे तुम्ही मल्टिपल डिव्हाइसवर वापरू शकता. सपोज Windowsवर वापरताय, Linuxवर वापरताय, Ubuntuवर वापरताय. जितके पण OS अवेलेबल आहे, सगळ्यांवर सुटेबल आहे आपलं MySQL. ठीक आहे. तर कशावर क्रॉस प्लॅटफॉर्मिंगचा प्रॉब्लेम नाही येत. ठीक आहे. क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. सिक्युरिटी आहे. ॲज आपण बघितलं आहे, की आपण युजर ऑथेंटिफिकेशन टाकून आपल्या डेटाबेसला सिक्युअर करू शकतो. पासवर्ड विदाऊट पासवर्ड ते MySQLचा म्हणजे डेटाबेसचा ॲक्सेस देतच नाही आपल्याला. ठीक आहे. सो MySQL सिक्युअर्ड आहे. ठीक आहे. स्केलेबल म्हणजे ठीक आहे, स्केलेबिलिटी देतं, की तुम्ही तुमची क्वेरी ऑप्टिमाइज करू शकता. जास्तीत जास्त स्केलेबल करू शकता त्याला. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी हँडल करू शकता तुम्ही. ठीक आहे. हेच होते आपले इंट्रोडक्शन टू MySQL आणि की फीचर्स ऑफ MySQL. ठीक आहे. आपण एकदा समराईज करू टॉपिकला. ठीक आहे. MySQL काय एक ओपन सोर्स डेटाबेस आहे. ठीक आहे. जे RDBMS सिस्टमवर वर्क करतं. याचं आर्किटेक्चर काय असतं? आर्किटेक्चर हे क्लायंट सर्व्हर मॉडेल आर्किटेक्चर आहे. स्टोरेज इंजिनच्याकडे 2 अवेलेबल आहे, विच इज InnoDB आणि MyISM. ठीक आहे. MyISM आणि InnoDB आहे. InnoDB ट्रान्झिशन सपोर्ट्स करतं. ठीक आहे. तुम्हाला ट्रान्झिशन डेटा करायचा तर InnoDB स्टोरेज इंजिन वापरा. ISM आहे ते फास्टर अँड हेवी वर्कलोडसाठी असतं. ठीक आहे. स्टोरेज इंजिन काय करतं? स्टोरेज इंजिन एक अशी वस्तू आहे, या डेटाबेसवरती दिलेली आहे, की डेटाला स्टोअर, हँडल अँड रिट्रीव्ह करायला मदत करतं. ठीक आहे. सो MySQL स्टोरेज इंजिन वापरतं कशासाठी? स्टोअरिंग, हँडलिंग अँड रिट्रीव्हिंग यासाठी स्टोरेज इंजिन असतं. की फीचर्स आपण बघितले, की भाई RDBMS आहे, ओपन सोर्स आहे, क्रॉस प्लॅटफॉर्मिंग आहे, सिक्युअर आहे आणि स्केलेबल आहे. स्केलेबल म्हणजे तुम्ही स्केलेबिलिटी म्हणजे असं समजू शकता, की तुम्ही जास्तीत जास्त वर्कलोड द्या, जितकी तुम्हाला एफिशियन्सी भेटेल. ठीक आहे. या जितका कमी वर्कलोड द्या, कमी वर्कलोड पण काम करणार. MySQL असं नाही का भाई तुम्ही कमी लोड दिला, तर मग ते वर्क करायचं थांबेल. नाही, असं नाही. तुम्ही जास्त लोड दिला या कमी दिला, त्याची एफिशियन्सी तेवढीच राहणार. त्यामुळे स्केलेबल आहे. ठीक आहे. सो हे होते आपले काही पॉइंट्स SQL बद्दलचे. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू MySQL. ठीक आहे. सो याची PPT मी तुम्हाला GitHubवर देईनच. निवांत जाऊन बघा. काय पॉइंट्स आहेत. स्टोरेज इंजिन अजून थोडं सर्च करा. तुम्हाला अजून काही नवीन भेटेल स्टोरेज इंजिनबद्दल. 2 तर मी सांगितलेत. अजून काय असतील तर बघा. कमेंट करा अजून काय भेटलं तर. ठीक आहे. आणि चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा. ठीक आहे. आणि आपण सबस्टिट्यूशन लेक्चरमध्ये आता पुढचं लेक्चर जे आपलं येणार आहे ते आहे डेटा टाइप्स. ठीक आहे. डेटा टाइप्स खूप महत्त्वाचे असतात. कोणत्या पण लँग्वेजला शिकायला जायला. डेटाबेस हे MySQLचे पण आहे आणि स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजचे पण आहे. डेटा टाइप एक इंटरव्ह्यू देतो मी तुम्हाला, म्हणजे इंट्रो देतो, का डेटा टाइप्स यूज का होतात? यूज होतात कारण की ते डेटाचा टाइप डिफाईन करतात. ठीक आहे. तुम्ही डेटा टाकता तो कोणचा आहे? इंटिजर आहे, कॅरेक्टर आहे, फ्लोट्स आहे. ते आपण बघणार आहोत की डेटा टाइप किती टाइपचे असतात. पण सध्या तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला फक्त मी डेटा टाइप असतात काय. ठीक आहे. सो ह्या PPTला निवांत बघा. MySQL बद्दल थोडी फ्रेंडली व्हा. वर्कबेंचचा पण आपला व्हिडिओ आलेला आहे. वर्कबेंचला पण थोडं फ्रेंडली व्हा आपण, कारण की ते मोस्ट ऑफ द टाईम तेच यूज करणार आहोत आपल्या क्वेरीज रन करण्यासाठी. सो थँक यू सो मच. स्टे ट्यून विथ SP क्रिएशन्स. थँक यू.